नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचं वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा सह्याद्री अतिथीगृहात पार पडतोय. मुख्यमंत्री तिथे बोलतात. थेट जाऊयात तिथे. झालीच पाहिजे हा सरकारचा आग्रह आणि निग्रह आहे. पण होतं काय की हे सगळं केलं जातं. जसं निर्भयाची केस आपण वाचतो, किती वर्ष वाचत बसणार. एक तेव्हा आक्रोश झाला, आकांत झाला, ते आरोपी पकडले गेले, शिक्षा सुनावली गेली, लवकरात लवकर शिक्षा. म्हणजे तेलंगणाने तो काय केलं ना, 21 दिवसात ताबडतोब शिक्षा होणार. आता किती शिक्षा होऊन सुद्धा फाशीचा दोर वाट बघतोय. पण स्थगिती 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 म्हणजे काय, ही जी काय सगळे जे काय चाळे चाललेले आहेत, हे खेळ चाललेले आहेत, मला असं वाटतं हे काम आपल्याला करायला पाहिजे. तुम्ही पण आहात, आम्ही पण आहोत. जे तुम्ही बघतात, तुमच्याबद्दल सुद्धा सगळं कौतुकाचे जी काही मी फिल्म बघितली, की दिन दुबळ्यांच्या ज्या काही व्यथा आहेत, वेदना आहेत, त्यांना वाचा पूर्ण. ते ऐकायचं कोणी, येणार कसं आमच्यापर्यंत. ठीक आहे, मी आज जर गमतीने असं म्हटलं की मी शिवसेना प्रमुखांचा मुलगा, प्रबोधनकरांचा नातू, म्हणजे पत्रकारिता ही आमच्या घराण्यामध्ये आहेच. राजकारणात आल्यानंतर घराण्याशिवाय टीका झाली. पण पत्रकाराचा मुलगा पत्रकार, त्याचा मुलगा सुद्धा, मी सुद्धा काही काळ संपादक सामनाचा होतो. आता हे स्वीकारल्यामुळे ते सोडावं लागलं. पण तिथे घराण्याशिवायबद्दल सुदैवाने टीका नाही झाली. ही टीका आम्ही सहन करत आलोच. पण ह्या व्यथा वेदना मांडत असताना जेव्हा पत्रकार काही आमच्याकडे येऊन सांगायचे की आम्हाला राजकारणामध्ये संधी पाहिजे, आमदार केले, खासदार केले, का करतो आपण, तर तुम्ही जे काही सगळं बघता, तुम्ही काही जे दृश्य आम्हाला जे कळत नाही, रायटरचं तुम्हाला असं वाटतं की तुम्हालाच पहिलं कळलं पाहिजे. मला असं वाटतं राजकारण्याला सगळ्यात शेवटी कळतं. आणि अनेकांना असंही वाटतं की मला कळलंच का. न कळलेलं बरं, म्हणजे मला काय त्याची बोलण्याची गरजच नाही. ही जी वृत्ती असते, मग तिथे तुम्ही जाऊन त्या विषयाला वाचा फोडली करा. आणि म्हणून शिवसेनेने सुद्धा अनेकदा पत्रकारांना संधी दिलेली आहे. मग करता करता मला असं वाटतं, मी सामनाचा संपादक होतो, म्हटलं आता काय करायचं, सगळ्यात चांगली संधी हीच आहे की मुख्यमंत्रीपद आहे. त्याची काय मी कहाणी सांगत बसत नाही. पण हे जी काय आपल्यावरती जबाबदारी आहे, ती झाली मुख्यमंत्री पदाची जबाबदारी माझ्यावरती आली. तुम्ही सुद्धा हे जे काय तुमचं क्षेत्र आहे, हे काय साधं सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही जे म्हणता की आता टेबल न्यूज, हे ठीक आहे, म्हणजे चांगल्या याच्यामध्ये IQ बातम्यांवरती आपली बातमी तयार करायची. पण प्रत्यक्ष तिकडे जाऊन कधी कधी दंगली सुरू असतात, कधी आणखीन काय सुरू असतं. या सगळ्या याच्यामध्ये अनुभव घेऊन तुम्ही तुमच्या अनुभवाचे बोल हे मांडत असतात. आणि ते मांडत असताना प्रसंगी जर का तुम्हाला राजकारणावरती आसूड जरी ओढावे लागले, तरी ते ओढायला तुम्ही मागे पुढे बघत नाही. पत्रकार हा स्वतंत्र विचारसरणीचा असायलाच लागतो, असायलाच पाहिजे. कारण पक्षीय लेवल लागलं की संपलं सगळं त्याचं. म्हणून मी मगाशी म्हटलं ना, ते गमतीने म्हटलं होतं की संघाचा उल्लेख केल्यानंतर संघाचा कार्यकर्ता नाही, त्याही संघाचा असणं काही वाईट नाही. ती काही विचारधारा वाईट आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही, गमत होती माझी. पण पत्रकारिता करताना कुठल्याही पक्षाचं लेबल न लागू देता निपक्षपातीपणाने पत्रकारिता कशी करायची, मला वाटतं रायकर साहेब आणि आजचे सगळे पुरस्कार जे कमावलेले मंडळी आहेत त्यांनी ते दाखवलेले आहे. आणि त्याचं एक चांगलं उदाहरण हे पुढच्या पिढी